मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं पेपरहून या ठिकाणी भरपूर दिवस या ठिकाणी झालेले आहे आणि नुकताच जे विद्यार्थी मिळवणं आपण एक व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी टाकला होता की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज आणि लिपिकचा जो रिझल्ट हा 20 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून 20 जूनपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून पण अजूनही जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट या ठिकाणी लागलेला नाही आहे कडाप या ठिकाणी लागलेला नाही आहे तर नेमका या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे तर मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणत्या तारखेपर्यंत रिझल्ट लागणार आहे त्याचबरोबर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी किती जाणार आहे सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा नुकताच या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे विद्यार्थी मिळवणं चालकचा रिझल्ट आलेला आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि चालकचा जो रिझल्ट आहे आपण जेवढा तुम्हाला कडाप सांगितलं होता त्या अंदाजाने जे विद्यार्थी मिळवणं कडाप लागलाय तेवढा काही रेशोन त्या ठिकाणी कडाप लागलाय। मुंबई उच्च न्यायालयामध्ये फक्त 16 मार्कावर या ठिकाणी कडाप लागलेला आहे चालकचा ड्रायव्हरचा आणि मी तुम्हाला 13 ते 16 सांगितलं होतं की 13 ते 16च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे सेफ झोन असणार आहे। आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की एकाच 15च्या रेशोने ते पोरं बोलावणार आहे पासूनच सांगितलं होतं की 650 प्लस विद्यार्थी चालक पदामध्ये जर आपण पाहिलं तर चालक पदामध्ये ड्रायव्हर पदामध्ये एकाच 15च्या रेशोमध्ये जे विद्यार्थी मिळवणं मुलं घेणार आहे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं कारण की जागा तुम्ही बघून घ्या या ठिकाणी ड्रायव्हरच्या ज्या जागा आहे आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की 650 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये पास केले जाणार चालकचे। तर पहा त्या जागेनुसार जे विद्यार्थी मिळवणं 650 प्लस विद्यार्थी पास केले मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालकचे 550 प्लस विद्यार्थी पास केले आहे आणि त्याचबरोबर नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये 120 ते 130 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पास केले एक लक्षात ठेवा। तर जवळपास 650 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये पास झालेले आहे एक लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर मी तुम्हाला भरपूर काही व्हिडिओमध्ये अंदाज सुद्धा सांगितलं होतं की 650 विद्यार्थी बोलावले जाणार आहे याबद्दल ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे विद्यार्थी मिळवणं जे काही आता उरलेले पद आहे शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिक तर या पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणं कडाप कमी जाणार आहे त्याचं जे कारण आहे जागा जास्त आहे जागा जास्त असल्या कारणामुळे जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी कडापवर या ठिकाणी नक्की परिणाम पडणार आहे कारण की एकाच 15च्या रेशोने जर पोरं बोलावले तर जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे जास्त जर विद्यार्थी बोलावले तर कडाप जे विद्यार्थी मिळवणं घसरणार आहे कडाप या ठिकाणी कमी या ठिकाणी जाणार आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर पहा जे काही या ठिकाणी लिपिकचं पद आहे लिपिकमध्ये 1332 जागा जे विद्यार्थी मिळवणं आहे एक लक्षात ठेवा आणि 1332 जागा लिपिकमध्ये आहे एकाच 15चा रेशो जर आपण पकडला तर जवळपास 19,500 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये पास होणार आहे एक लक्षात ठेवा। तर लिपिकमध्ये जास्त विद्यार्थी पेपरमध्ये पास होणार आहे एक लक्षात ठेवा कारण की लिपिकच्या ज्या सर्वात जास्त जागा आहे तर लिपिकच्या ज्या जागा ह्या जास्त जागा लिपिकच्या आहे एक लक्षात ठेवा यावेळेस त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं लिपिकचा जो कडापा हा या ठिकाणी कमी जाणार आहे थोडाफार आपल्याला कडाप कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे लिपिकचा कारण की जागा कमी आहे जागा या ठिकाणी जास्त आहे 1332 जागा आहे आणि एकाच 15च्या रेशोने जर पकडलं 19,500 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये पास केले जाणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कडाप कमी जाणार आहे। तर आपली जी तयारी आहे पुढची तयारी या ठिकाणी चालू ठेवा कारण की यामध्ये पेपर झाल्यानंतर आपल्या यामध्ये टायपिंग सुद्धा या ठिकाणी असणार एक लक्षात ठेवा पुढची प्रक्रिया आपली यामध्ये होणार आहे। त्यानंतर आपण शिपाई हमाल फराजमध्ये जर पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये 887 जागा जे विद्यार्थी मिळवणं शिपाई हमाल फराजच्या आहे आणि 887 जागा आहे आणि जवळपास पेपरमध्ये जे पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे तर ते या ठिकाणी जवळपास 13,500च्या आसपास या ठिकाणी पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे शिपाई हमाल फराज हे मिळून शिपाई हमाल फराज मिळून जे तुम्ही पाहून घ्या जवळपास 13,000च्या आसपास 13,500च्या आसपास किंवा त्याच्या जे विद्यार्थी म्हणून थोडेफार मागं पुढे आपल्याला कमी जास्त या ठिकाणी पाहायला भेटणार आहे 13,000च्या आसपास या ठिकाणी पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज त्याचबरोबर लिपिकचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे सेफ झोन का असणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मिळवणं जे लिपिक
लिपिकचं पद आहे. लिपिकचा जो पेपर हा या ठिकाणी 90 मार्काचा लिपिकचा पेपर झाले होता आणि पेपर मी पाहिला कशा प्रकारे पेपर या ठिकाणी झालेला आहे लक्षात ठेवा. आणि काही कन्फ्यूज करणारे सुद्धा काही प्रश्न आलेले विद्यार्थ्यांना आणि त्या आयोगाने जे विद्यार्थ्यांना चुकीचे टाकले तर ते भरपूर विद्यार्थ्यांचे चुकले आहे. त्यामुळे जो स्कोर आहे मुलांचा तो कमी या ठिकाणी घसरत आहे लक्षात ठेवा. त्यामुळे सुद्धा कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे. तर पहा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे लिपिकचं पद आहे, लिपिकचा जो पेपर आहे हा 90 मार्काचा झाला होता. 90 पैकी जो कडाप जाणार आहे लिपिकचा हा जे विद्यार्थी मिळवणार 55 ते 60च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. लिपिकचं जे पद आहे 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे. एवढं काही सेफ झोन असणार आहे. 2-3 मार्क जे विद्यार्थी मिळवणार मागं पुढे सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, कमी जास्त या ठिकाणी होऊ शकते एक लक्षात ठेवा. ठीक आहे, 2-3 मार्कांना कमी लागू शकतो, 2-3 मार्कांना जास्त सुद्धा लागू शकतो. मी जो तुम्हाला अंदाज दिला आहे त्यापेक्षा. ठीक आहे, तर जवळपास 55 ते 60च्या दरम्यान जे विद्यार्थी मिळवणार कडाप या ठिकाणी लागण्याचे पुरेपुरे या ठिकाणी संभावना एक लक्षात ठेवा लिपिक पदामध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे शिपाईचा पद आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता एक लक्षात ठेवा. आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. 19 ते 24च्या दरम्यानच आपल्याला या ठिकाणी शिपाई पदाचा पेपर पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे हमालचा, तर तो जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे. 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन असणार आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे फराशीचा पद आहे, फराशचा जो पेपर हा 30 मार्काचा होता एक लक्षात ठेवा. आणि 30 पैकी जे विद्यार्थी मिळवणार भरपूर विद्यार्थ्यांचे कन्फ्यूज करणारे प्रश्न चुकलेले आहे, जे की आयोगाने चुकीचे प्रश्न टाकले तर ते मुलांच्या या ठिकाणी चुकलेले आहे. आता फराशमध्ये जर पाहिलं 30 मार्काचा पेपर फरातचा झाला होता आणि फरातचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 30 पैकी, तर हा 19 ते 24च्या दरम्यान आपल्याला फरासचा या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरातचं जे पद आहे, यामध्ये जे पेपरला जे प्रश्न होते कन्फ्यूज करणारे प्रश्न आयोगाने टाकले तर ते मुलांचा त्या ठिकाणी चुकलेले आहे लक्षात ठेवा. 2 ते 3 प्रश्न असे आहे की कन्फ्यूज करणारे, जे की आयोगाकडून चुकीचे टाकलेले आहे लक्षात ठेवा. त्यामुळे कडाप सुद्धा या ठिकाणी डाऊन जाण्याची पुरेपुरे संभावना आहे. आता या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे? मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराश आणि त्याचबरोबर लिपिकचा कडाप कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे? मी तुम्हाला 20 तारीख दिली होती, 20 जून. तर पहा विद्यार्थी मिळवणार 25 जूनच्या अंदर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे. 25 ते 27 जून, 25 जून किंवा 27 जूनपर्यंत किंवा त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणार रिझल्ट लागणार आहे. कारण की आता पेपर होऊन बरेच दिवस झालेले आहेत, त्यांचं जे विद्यार्थी मिळवणार कडाप वगैरे लावण्याची प्रोसेस झाली. फक्त या ठिकाणी वेबसाईटवर टाकायची या ठिकाणी दे रे. मी डेली या ठिकाणी चेक करत आहे, वेबसाईटवर आलं नाही अजून रिझल्ट. तर कधी आपल्याला रिझल्ट पाहायला भेटू शकते? आजही लागू शकते, उद्या लागू शकते. तर डेली तुम्ही अपडेट या ठिकाणी दररोज या ठिकाणी चेक करत राहा. ह्या 3-4-5 दिवसामध्ये आपल्याला 4-5 दिवसाच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे. 25 किंवा 27 जूनच्या अंदर रिझल्ट लागणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.